पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना उत्पादन मूल्यापेक्षा 1.5 पट जास्त हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन नरेंद्र मोदींनी पाळले नाही. या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळते. आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, नेमकं काँग्रेस मोदींच्या आश्वासनाविरोधात काय करणार? ज्या दाभाडी या गावातून मोदींनी फार मोठ्या फेकलं होतं आणि मोठे शब्द दिले होते आणि वचन दिलं होतं, त्याच दाभाडी गावात चाय पे चर्चा करताना मोदींनी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करू, 1.5 पट लागत मूल्यापेक्षा 1.5 पटीने आम्ही हमीभाव देऊ, हे जे सगळं सांगितलं होतं, त्याच गावातून आम्ही पुन्हा एकदा क्या हुआ तेरा वादा हा प्रश्न विचारत असताना एक पदयात्रा मोर्चा स्वरूपाचा काढत आहोत. आणि शेतकऱ्याला आत्मसन्मान द्यायला मिळाला पाहिजे आणि तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण केलं पाहिजे ही मागणी करणार आहोत. आणि आपण दिलेल्या जे वचन होतं त्याची आठवण मोदींना या निमित्ताने आम्ही करून देणार आहोत. नेमकं मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जास्त भाव मिळत होता असा तुमचा दावा आहे. त्यावेळेस आता मोदींनी काय केलं? दावा नाही, आकडे हे बोलके आहेत. दाव्या प्रतिदाव्याचा हा विषय नाही, हा स्पष्ट स्वरूपात आहे. मोदी असे बोलले होते का? तर हो, बोलले होते. मग काय केलं त्यांनी? तर त्यांनी MSP जी आहे ती MSP वाढवलेली नाही. MSP लागत मूल्याचा आणि MSPचं त्यांनी कनेक्शन जो काही आंतरसंबंध आहे तो आंतरसंबंध स्वीकारून त्यांनी तशा प्रकारचे शेतमालाला भाव दिलेले नाही. मनमोहन सिंग साहेबांच्या कार्यकाळात काय झालं तर त्यांच्या एकंदरीत 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये MSP जी आहे ही एकूण 120% ही वाढली होती. आणि यासोबतच खतावर अनुदान होतं, बियाण्यांवर अनुदान होतं, डिझेल जे आहे ते डिझेल जे आहे ते 48 रुपये होतं, जे आता 100पेक्षा अधिक रुपयांचं आहे. तर ही देखील त्यामध्ये सवलती मिळत होत्या. आता मोदी साहेबांच्या याच्यात 18% GST आहे बियाण्यावर, खतावर, कीटकनाशकांवर. तर दुसरीकडे विजेचे भाव जे आहेत तेही वाढलेले आहेत, तिसरीकडे डिझेल वाढलेलं आहे. त्यामुळे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी एकंदरीत मोदी प्रशासनाची एकूण वाटचाल आहे. सर, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे, तर त्याबद्दल काय सांगा? भारतरत्न हा देण्याची मागणी जी आहे तर शिवसेना आणि भाजप हे दोन्ही सत्तेत होते. मनमोहन सिंग साहेब गेल्यानंतर जेव्हा नरेंद्र मोदी सत्तेत आले तेव्हा शिवसेना त्यातला भाग होता. भाजपही तशा प्रकारची मागणी ही भाजपची होती. आता गेल्या 11 वर्षात भाजपला द्यायचं असलं त्यांनी दिलं असतं, मात्र ते का देत नाही हा प्रश्न खरं पाहिलं तर हा भाजपला विचारला पाहिजे. पण राहुल गांधींची वेगळी भूमिका आहे. सावरकरांबद्दल राहुल गांधी टीका करत असतात आणि शिवसेना ही आपला महाविकास आघाडीचा घटक आहे, तर काय? राहुल गांधींनी सावरकरांच्या संदर्भात काय केलंय तर कुठली टीका किंवा कुठली शिवीगाळ असं काही केलेलं नाही. त्यांनी जे ऐतिहासिक तथ्य आहे ते आपल्या भाषणांच्या माध्यमातून त्यांनी ते व्यक्त केलंय आणि भाषणातून ते व्यक्त केल्यानंतर त्याचा एक प्रकारचा एक इश्यू तयार झाला. त्यामुळे राहुल गांधी यांनी काही खालच्या शब्दात किंवा काही शिवीगाळ स्वरूपात किंवा आरोप प्रत्यारोप स्वरूपात केले नाही. जे डॉक्युमेंट आहेत, जे सावरकरांनी जे माफीनामे लिहून दिले आहेत त्या अनुषंगानं राहुल गांधींनी एक टिप्पणी केली होती. त्यावर एवढी आगपाखड करण्याची कुठली आवश्यकता नाही. आणि नुसतं राहुल गांधींनीच नाही तर अनेक साहित्यिकांनी, अनेक इतिहास संशोधकांनी ती सर्वच्या सर्व त्यांचे जे माफीनामे आहेत हे जसेच्या तसे हे प्रकाशित केलेले आहेत. मोठे पुस्तकही त्यावर निघालेले आहेत. एवढंच नाही तर अलीकडच्या काळात अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असणारे भाजपचे खासदार राहिलेले अरुण शौरी यांनी चांगलं एक मोठं लठ पुस्तक हे इंग्रजीत लिहिलंय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही एकंदरीत सावरकरांचं व्यक्तिमत्व, त्यांचा अंतर्गत जो विरोधाभास होता तो, त्यांनी इंग्लिश चॅनल ही पोहून पार केली नाही तर त्यांनी फक्त 10 फुटच ते पोहत कसे गेले, त्यांनी किती माफीनामे लिहिले, त्यांचे राष्ट्रभक्ती ते होते का नव्हते, त्यांची राष्ट्र म्हणून काय संकल्पना आहे, याचं पुस्तक जे आहे हे अरुण शौरींनीच लिहिलं आहे. आता जे राहुल गांधींच्या नावाने बोंबलतात आहेत त्यांनी त्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली पाहिजे आणि ते भाजपत होते त्यांना भाजपने काढून टाकलं पाहिजे. मात्र ह्या चोराच्या कुठेतरी उलट्या बॉम्ब आहेत हे या निमित्तानं स्पष्ट झालंय. सर, मिठी नदीचा जो गाळ काढण्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, तब्बल 1200 कोटींचा भ्रष्टाचार झाला असा भाजपने आरोप केलेला आहे, तर त्या मुद्द्यावर काय सांगा? आता भाजपच्याच अधीनस्थ महानगरपालिका आहे, कारण मुख्यमंत्र्याचा लाडका अधिकारी योजना ही गेल्या अनेक दिवसांपासून महानगरपालिकेत पाहायला मिळते. प्रशासक आहेत,
आदेश देण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांनाच आहेत आणि मुख्यमंत्री हे भाजपचेच आहेत. आता पोलीसच म्हणतात पोलीसला बोलवा आणि शासनच म्हणते चौकशी करा. हे एकंदरीत जे चाललेलं आहे हे मूळ जे प्रश्न आहे आणि स्वतःचा भ्रष्टाचार वाचवण्याचा हा केलेला प्रयत्न, केविलवाणा प्रयत्न आहे. अरे भ्रष्टाचार आहे तर आकडे कशाला सांगता, लगेच श्वेतपत्रिका प्रकाशित करा, कारवाई करा आणि पुढे जा. मात्र हे जागच्या जागी गाडी ते चाकं फिरवण्याचा हा प्रकार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी काळेसह राजेश काळे, टॉप न्यूज मराठी, मुंबई.